नमस्कार मंडळी, आज मी इथे पालक पुरी बनवत आहे। तर ती कशी बनवायची चला तर आपण बघूया। इथे मी एक जुडी पालक घेतला, हा आता निवडून घेते, स्वच्छ पाण्याने धुवून काढते। पालक थोडा बारीक करून घेते। ते पालक मी धुवून घेतला, आता तो बारीक करून घेते। मी पालक हा बारीक करून घेतला। या पातेल्यामध्ये हा पालक शिजवायला टाकायचा। थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं। ते पालक मी शिजवायला ठेवलं, त्याच्यावर झाकण ठेवून पालक शिजून घ्यायचा। पालक मी इथे शिजून घेतला, थोडंसं त्याला बारीक करते। त्याच्यामध्ये काड्या असतात ना पालकाच्या, तर त्याला बारीक झाल्या पाहिजे म्हणून चमच्याने थोडंसं हटवून घेते। इथे मी गव्हाचं पीठ घेतलं 2 वाट्या आणि थोडं बेसन पीठ घेतलं। मी यामध्ये थोडं ज्वारीचं पीठ पण टाकू शकता। ओवा टाकते, जिरे 1 चमचा जिरे टाकायचे, थोडीशी हळद टाकायची, तिखट टाकायचं 2 ते 3 चमचे तिखट टाकायचं। तीळ घेतले मी इथे, थोडेसे तीळ टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचं। कोथिंबीर टाकायची थोडीशी। साईडला मी पालक ठेवलाय, तो थंड झाला आता थोडासा। त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकायचं, म्हणजे हिरवा कलर आपला तसाच राहतो। हा पालक थोडासा मी मिक्सरमधून बारीक करून घेते, म्हणजे एकदम पातळ पेस्ट होईल याची। हा मी मिक्सर मधून बारीक करून घेतला, पिठामध्ये मिक्स करायचा। त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं, पालकाच्या पाण्यामध्येच आपल्याला गव्हाचं आणि डाळीचं पीठ हे मिक्स करून घ्यायचं। थोडं ज्याप्रमाणे पाणी लागतं त्याप्रमाणे टाकायचं। पालक शिजून घेतलेलं पाणी आणि मिक्सरच्या भांड्यातलं पाणी मी थोडं त्याच्यामध्ये ऍड करते। आपलं मळून झालं आता इथे। त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या मी तयार करून घेते। मला किती मोठी साईज लागते, छोटी मोठी, त्या हिशोबाने पुरी तयार करून घ्यायची। इथे मी वरतून थोडीशी तीळ लावते। मी नाही लावली तरी चालेल। अशा प्रकारे मी छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेते। तुम्हाला जर एकदम पुऱ्या पाहिजे असेल तर मी एक जास्त उंडा घेतला आणि मोठी पोळी अशी लाटून घेतली आणि वाटीच्या साहाय्याने छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेतल्या। वरतून त्याला थोडीशी तीळ लावली आणि लाटण्याने वरतून लाटून घेतलं, म्हणजे ते तीळ आपले खाली पडत नाही। मला कोणत्या पद्धतीने सोपं वाटतं त्या पद्धतीने करायचे। मी वाटीच्या साहाय्याने किंवा एक एक करून पण तुम्ही लाटून घेऊ शकता।
कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं. तेल आपलं गरम होऊ द्यायचं आणि पुरी तळून घ्यायची. पुरीचा कलरही छान येतो, हिरवागार छान दिसते. आता सगळ्या पुऱ्या मी तळून घेते. किती छान फुगतात आपल्या पुऱ्या. खायलाही खूप छान लागतात. तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता किंवा फक्त अशी पण खाऊ शकता. ज्यांना पालक आवडत नाही त्यांनी अशा छान पुऱ्या करून बघायच्या. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेजण खातात. तयार आहे पालक पुरी. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आवडल्यास कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.